रामकृष्ण हरी आज आपल्या परिवारासोबत, आमचा परिवाराचा एक मोठा मुख्य आधार आमचे भगवान आव्हाड महाराज. कारण त्यांच्याकडे पाहिलं की मला तात्यांचीच आठवण येते, कारण तात्याच्या स्पर्शातली ही व्यक्ती आहे. पाटील महाराज, आव्हाड महाराज यांचे मोठे बंधू आहेत, सीताराम बुवा, अशी सगळी मंडळी, वेताळ महाराज, ह्या सगळ्या मोठ्या मंडळींचा स्पर्श यांचा आमच्या आशीर्वादाला लागलेला आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या अंशुकडे असावा, आमच्या दीपाली माऊलीकडे पण असावा, आमच्याकडे पण असावा. त्या बाळगोपाळ या आता दिंडी चालक बघा आपले. चालते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खूप छान माऊली. आव्हाड महाराजांना भेटलं की प्रसन्न वाटतं. बघा चैतन्याची मूर्ती, क्या बात आहे. खूप छान, खूप छान. रामकृष्ण हरी. अंशू, आव्हाड महाराजांना भेटलं तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं ना. रामकृष्ण हरी. मुलगा असतो हैदराबादला, मुलगी असते नागपूरला, आम्ही दोघंच असतो. आम्ही दोघं येऊ का की त्यांना घेऊन येऊ? सर्व आलं तर गोड आहे, पण सध्या दोघं उपलब्ध आहे. नाही काय भेटलं चॉकलेट वर तरी समाधान. हे शबाश केशव, पण दोघं चालेल ना त्या जना माऊली आणि माला माऊली येतील. घेऊन या. चालतं चालतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि आज आजच्या या मंगल प्रसंगी महाराजांनी एक मला आदेश दिलेला आहे की हरिभक्त परायण आपले कीर्तनकार महाराज रामेश्वर शास्त्री यांचं जसं आपलं नाव दिंडीच्या जाहिरातीत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना निमंत्रणाचं जाहिरात त्यांच्यापर्यंत आपण पोचली पाहिजे. तर आपण दोघं एकत्र जाऊया आणि त्यांना त्यांच्या निमंत्रणाचा भाग देऊया. हां, काय वान माझं चुकलं? हा बोला. एक राम हां मोठे मंत्री हां हां बाई, ते भेटलं त्यांना